हॅलो, नमस्कार मंडळी सर्वांना. रामकृष्ण हरी. कसे आहात? मस्त ना? तर मजेतच राहा सर्वांनी छानपैकी. आजचा ब्लॉग जो तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे तो आहे आमच्या गावचा. तर छानपैकी चेतन बघा गावी चाललेला आहे मस्त. आणि खूप दिवस झाले काही म्हणतात ना की गावचा ब्लॉग वगैरे तुम्हाला काही शेअर केला नव्हता, तर नक्की बघा माझ्या सासरचं घर आणि तिकडचं वातावरण कसं आहे ते. कारण माझ्या आईच्या तिकडचे ब्लॉग भरपूर मला असं वाटतं आधीचे जेवढे मेंबर्स आहेत त्यांनी बघितले असतील, पण इकडचा बिलकुल कधीच बघितला नव्हता असेल. तर चला म्हटलं तुमच्यापर्यंत एक शेअर करूया. तर बघा किती सुंदर अशी गावची सकाळ आहे, पहाट. प्लीज सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, अजिबात विसरू नका. हाईप द्या सर्वांनी, लाईक करायला बिलकुल विसरायचं नाही आहे आणि शेअरसुद्धा जास्तीत जास्त व्हिडिओ करा. तर बघा सकाळचं वातावरण कसं आहे, मस्तपैकी छान एकदम म्हणतात ना, शांत पक्ष्यांचा आवाज आणि एवढं थंड वातावरण असतं ना, काय विचारूच नका. आजूबाजूला झाडं वगैरे सुद्धा असतात ना मस्त. तर अशा प्रकारे बघा सर्व मस्त किलबिलाट पक्ष्यांचा सुद्धा. पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकायला येणार नाही आहे, मी व्हॉइस म्यूट केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चेतन बघा गावी जाऊन किती खुश आहे ते. कारण की प्रवास वगैरे छान झाला त्याचा, काहीच म्हणजे त्रास नाही झाला. आणि आजूबाजूचा परिसर तर सकाळी छानपैकी चेतन बघा फ्रेश झालेला आहे मस्त. आणि अशा प्रकारे जरा फिरत आहे चेतन सकाळचं मस्तपैकी. इकडे बघा असं पानचुलीवर पाणी वगैरे तापत ठेवलेलं आहे आंघोळ करण्यासाठी. ही बॅक साईड आहे आमच्या घराची. सासरचं घर माझं कसं आहे नक्की सर्वांनी कमेंटमध्ये सांगा. आजूबाजूचा परिसरसुद्धा आणि घरसुद्धा बघ किती स्वच्छ नीटनेटकं आणि क्लीन ठेवलं आहे. थोडीफार तर असं सर्व असतंच म्हणा, कारण झाडं असतात आजूबाजूला, तर थोडंफार असं कचरा वगैरे असतो आणि पानं वगैरे सारखी पडत राहतात. त्यामुळे काय ते कचरा वगैरे किती काढला तरी सारखं येत राहतं असं आहे ते. आणि हे सर्व जे ठेवलेले आहेत ना झावळं वगैरे सर्व, ते असं जाळ वगैरे करण्यासाठी ठेवतो आम्ही. आणि चेतनला सकाळी नाश्ता दिलेला आहे सिद्धीने. काकांची मुलगी आहे चेतनच्या. सकाळची सगळी धावपळ चालू आहे, जेवणाचं वगैरे चालू आहे. मंदिरात सुद्धा जायचं आहे ना आता, त्याच्यामुळे सकाळची सर्व कामं करतायत. आणि ही बाहेर बघा मस्तपैकी चूल पण आहे. किती भारी वाटतं ना गावचं वातावरण मस्त. चुलीवरचं जेवण पण खूप भारी लागतं, भाकरी वगैरे काही करा चुलीवर एक नंबर. आणि अशी माडाची झाडं वगैरे आहेत, पोपळीची वगैरे. अजून दुसऱ्या ठिकाणी पण आहेत, पण तिकडे काही चेतनला जाता वगैरे आलं नाही, कारण की दिवस पण म्हणजे म्हणतात ना सुट्टी पण नव्हती ना तेवढी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही कधी गेलो तर नक्की मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. हा पुढचा भाग आहे घराचा आणि इथूनच आतमध्ये एंट्री आहे. ती बघा सिद्धी तिकडे झाडांना पाणी वगैरे घालते सर्व. आणि छानपैकी फणस वगैरे लागलेत बघा, दिसतात त्या झाडाला तुम्हाला छोटे छोटे फणस आलेले आहेत. आणि ह्याच फणसाची भाजी मग नंतर मोठे झाल्यानंतर पण करतात आणि नंतर किंवा असे छोटे असतात तेव्हा सुद्धा करतात. मी तुम्हाला नक्की दाखवेन माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये छोट्या फणसाची पूसभाजी कशी करतात ते, कारण आम्हाला खूप आवडते. आणि मस्त सुंदर असा झोपाळा पण बसवला आहे तिकडे, ते बघा. झोपाळ्यावर मस्त बसायचं आणि सकाळचं वातावरण मस्त म्हणतात ना आनंद घ्यायचा सकाळचा. पण सकाळची कामं पण असतात, त्यामुळे तेवढा काही वेळ सुद्धा मिळत नाही. आणि हे बघा, हे आहे आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर बघा. महालक्ष्मी मातेचं दर्शन घ्या सर्वांनी. आणि हे बघा अण्णा आणि आता चेतन चालले आहेत बघा. कुठे चाललेत बघा, नक्की पुढे तुम्हाला कळेलच कुठे चाललेत ते. हे बघा असं पायवाट आहे, म्हणजे शॉर्टकटने कुठे चाललेत वाटतं, असं वाटतंय मला तरी वरती जाण्यासाठी. तिकडे हे आहे पर्या म्हणतात नाही का, पाणी असतं वाळाचं, ते बघा तिकडे चालले आहेत ते. हे बघा अशा वाटेतून वगैरे जावं लागतं, दगड वगैरे असतात हा गावी. माहिती आहे ना गावी कसं असतं वातावरण, एक नंबर. पण काही म्हणा बघा आमच्या कोकणातलं वातावरण कसं आहे नक्की सांगा. व्हिडिओ सर्वांनी बघा, जास्तीत जास्त शेअर करा मंडळी व्हिडिओ माझा. हे बघा अशा वाटा वगैरे असतात, दगड असतात, उंच सकल भाग असतो. आणि हे बघा आत्ताच चाललेले आहेत, आता नाही का मंदिरात गेले होते तर मस्तपैकी इकडे बघा त्या मूर्त्या असतात ना त्या पॉलिश करतायत. हे बघा असं जाऊन, तर मग स्वच्छ चांगल्या पाण्यात एकदम वरती म्हणतात ना जाऊन ते व्यवस्थित स्वच्छ करावे लागतात. ते बघा पॉलिश करायचं काम चालू आहे, आता घासतायत बघा ते अण्णा वगैरे.
आणि पाणी बघा किती स्वच्छ आणि निथळ आणि बघा किती चांगलं आहे. बघा देवांच्या इथे ना जिकडे परमेश्वर आहे तिकडे बघा पाणी असतंच असतं. भले एप्रिल होऊ दे नाहीतर मे होऊ देत, बघा कुठलाही महिना असू द्या थोडं तरी असणारच एवढं. आणि वरती ऊन बघा किती लागतंय, त्या ऊन असून सुद्धा पाणी आहे म्हणजे विचार करा तुम्ही. आणि आता झालेले आहेत बघा सर्व देव वगैरे हे करून आणि आता आलेत बघा मंदिरात परत. आणि आता सर्व ते जोडायचं काम वगैरे चालू आहे ते बघा. आणि इकडे सुंदर अशी आभा माहिती आहे तुम्हाला शिमगाचं आहे म्हटल्यावर आता पालखीचं वगैरे बघा सजवत आहेत पालखीला मस्तपैकी छान असं. आता म्हणतात ना प्रत्येकाच्या घरी देव येतो तर देवाचं स्वागत करायचं असतं. सगळेजण जातात मुंबईवरून आपल्या आपल्या घरी, असं असतं कोकणात. आणि हे असं मंदिर आहे बघा देवीचं, ग्रामदेवता आहे आमची ते बघा महालक्ष्मी माता. आणि मला असं वाटतं तिथे पोहे केले होते वाटतं नाश्त्यासाठी सर्वांना छानपैकी. हा बाहेरचा परिसर आहे, हे बघा किती मोठं मंदिर आहे बघा, छान असं बांधलेलं. कोणाकोणाला आवडलं नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आमचं मंदिर किती म्हणजे कोण आवडलं कसं वाटलं नक्की सांगा. अजून पण खूप मोठं आहे, पण मला असं वाटतं चेतनने तेवढं नाही व्हिडिओ बनवला वाटतं, वेळ पण मिळाला नसेल त्याला बनवायला. जेवढं शक्य झालं तेवढं बनवलेलं आहे, तर त्यासाठीच थँक्यू सो मच चेतन तुलासुद्धा. त्यानिमित्ताने म्हणजे म्हणतात ना मला पण बघायला मिळालं. आणि म्हणजे मी तर बघितलं आहे गेले आहे म्हणा मी, पण आत्ता असं ह्या वर्षी हे बघा महालक्ष्मी माता, व्याघ्रांबरी देवी, महाकाली माते, महाकाली. घ्या मंडळी सर्वांनी दर्शन देवाचं. खूप छान वाटतं, मन प्रसन्न वाटतंय. गावच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या रिअली. एवढं भारी वाटते काय सांगू. मंदिराचा परिसर. कोणाकोणाला गावची आठवण आली आणि गावी जावंसं वाटतंय ते पण सांगा. हे बघा असं हे बाहेरचा परिसर आहे सर्व. सर्वांची कामं चालू आहेत, वेळात वेळ काढून सर्व काम करतायत आपली आपली बघा सगळीकडेच ते बघा. आणि आता सर्व हे सजवणार वगैरे, लाईट्स वगैरे लावतील सर्व. त्यानंतर परत प्रत्येकाच्या आजूबाजूला घरी पण लावतात, असं सर्व असतं. कारण देव जेव्हा आपल्या म्हणतात ना घरी येतो ना तेव्हा स्वागत पण चांगलं केलंच पाहिजे ना. बघा वर्षातून देव आपल्या घरी येतो म्हणतात ना, खूप मोठी गोष्ट आहे ही. हो हो. अशा प्रकारे सर्व गावची कामं वगैरे चालू असतात बघा. आणि हे म्हणतात ना अनुभवायला आणि बघायला सगळं खूप भारी वाटतं सर्व. आधीच्या पिढी म्हणतात ना असतात आधीचे लोक, त्यांच्याकडून सर्व शिकून पण ठेवायचं असतं. आपल्याला पण काही गोष्टी माहीत नसतात, असं पण आहे ना. आणि नंतर हे बघा अशा प्रकारे छान अशी बघा ती पालखी वगैरे सजवली आहे. आणि मस्तपैकी हे बघा देवी पण मस्त त्यांनी बसवल्यात बघा आतमध्ये कशा छान अशा. सर्व त्यांचं तेच काम चालू आहे आता. आधी करतात ना या सर्व गोष्टी, ते सर्व आहे हे. आणि हे मंदिर बघा अशा प्रकारे मस्त सजवले बघा, लाईट्स वगैरे पण लावले आहेत. वाव किती भारी वाटते रिअली. बघायला एवढे छान वाटते, विचार करा प्रत्यक्षात किती छान वाटत असेल. संध्याकाळ झाली बघा आणि मला असं वाटतं मग घरी आले हे वगैरे सर्व. आणि हे बघा हे असं घर आहे, हे अंगण आहे बाहेरचं आमचं. हे बघा असं छानपैकी वा संध्याकाळचा हे बघा कसा वाटतं, व्ह्यू कसा वाटतोय सांगा तुम्हाला. असे लाईट्स वगैरे लावल्यात वाटतं सर्वांनी हे बघा. आणि तोच रस्ता आहे वरती येण्याचा हा. आणि असं वरपर्यंत असं मग ती घरं आहेत सर्वांची. हे बघा अशा प्रकारे हे असं घरात जायची एंट्री आहे इथून. हा हॉल आहे इकडे. हे बघा टी व्हीवर काहीतरी चालू आहे वाटतं प्रोग्राम. हे बघा असं हे हॉल आहे. इकडे पण एक रूम आहे. सिद्धी काहीतरी अभ्यास शिकवते वाटतं, स्टुडंट येतात ना तिच्याकडे शिकायला. आणि हे आमचं देवघर छोटंसं मस्तपैकी रामकृष्णारी. इकडे पण दुसरी बेडरूम आहे बघा इकडे अशी. आणि पुढे मग गेल्यानंतर किचन.
हे बघा असं हे आहे आमचं किचन आणि किचनच्या पण बाजूला अजून एक रूम आहे या साईडला. ते वाटतं चैतन्य नाही वाटतं तिकडं काही शूट वगैरे केलं तेवढं. आणि बॅक साईडला अजून एक नाही का तुम्ही मग आधीच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं तुम्ही चूल वगैरे आहे ते बॅक साईडला आहे तिकडे पाठच्या बाजूला. असं सर्व घर आहे. हे बघा असं मस्त. आणि हे पिठाची आहे वाटतं पीठ दळण्याची मशीन आहे वाटतं. होय. आणि हे बॅक साईड हे बघा सर्व मस्त खूप छान आहे. सकाळचं खूप म्हणतात ना दिवसाचं खूप भारी वाटतं. अंधारात काय तेवढं दिसत नाही. हे बघा इकडे एक पण रूम आहे. असं घर आहे आमचं. कसं वाटलं नक्की सांगा गावचं घर तुम्हाला. सर्वांनी कमेंट करा. गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का मुंबईचे आवडतील नक्की सांगा. काही म्हणा गावचेच भारी वाटतात रिअली. भन्नाट. आणि हे बघा कोणाकडे असे डान्स येतात मला सांगा बरं जरा. आता शिमग्यामध्ये ना कोकणात सर्वांकडे येतात पण हा डान्स कोणाला माहिती आहे. ह्या डान्सला काय म्हणतात नक्की सांगा मला तुम्ही. कोणी बघितलं आहे किती भारी वाटतं नक्की सांगा. सर्वांनी कमेंटमध्ये सांगा मंडळी मला. हे गाणं जरा म्यूट केलं आहे मी. मला असं वाटतं काय प्रॉब्लेम नाही ना होणार म्हणून मी म्यूट केलेलं आहे. पण ठीक आहे तुम्हाला मी दाखवते थोडंसं ऐका. ऐकलं का मंडळी सॉन्ग कसं वाटलं नक्की सांगा. कोणाकोणाकडे असा डान्स असतो आणि येतात ते. मी त्यांना सांगेनच तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही जर विचारलं तर मला. पण सर्वांना माहिती असेल बहुतेक असं मला वाटतं कोकणच्या मंडळींना. आणि इकडे बघा छानपैकी चुलीवर असा चिवडा बनवतात वाटतं अण्णा काहीतरी. आणि ही बघा इथे असं मस्तपैकी छोटीशी पिठाची गिरणी आहे वाटतं. काय म्हणतात त्याला चक्की असेल काही म्हणा. आणि ही बॅक साईड हे बघा संध्याकाळचं रात्रीचं असं. इकडे पण जेवण करू शकतो आपण बाहेर बसून मस्तपैकी. एकदम म्हणतात ना थोडंसं ओपन ठेवलं आहे वरून आणि थोडंसं अर्ध्या भिंती अशा टाईपमध्ये सर्व केलेलं आहे. म्हणजे जास्त माणसं जेव्हा येतात त्यावेळेला बरं पडतं ना. इकडे पण जेवण करतात बाहेर पण करतात असं सर्व असतं. आणि छानपैकी आता देवी सजलेली आहे आणि चला आता रेडी आहे सर्वांकडे जाण्यासाठी. वाव मस्त. महालक्ष्मी मातेचा विजय असो. खूप मस्त भारी वाटलं रिअली. सर्वांनी सांगा ब्लॉग माझा आजचा हा कसा वाटला तुम्हाला गावचा. नक्की सर्वांनी कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, हाईप द्यायला विसरू नका.